विठ्ठला विठ्ठला पुंडलिका श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की मौली ज्ञानेश्वर महाराज श्री संत गुरुनानक महाराज छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज पवनसुत हनुमान महाराज की क्या बात धन्य मी मानीन आपुले संचित राहिले से प्रीत तुझे नामी धन्य झालो आता यासी संदेह नाही न पडे या बाही काळा हाती ब्रह्मरस करू भोजन पंगती संतांचे संगती सर्व काळ धन्य झालो आता यासी संदेह नाही न पडे या बाही काळा हाती ब्रह्म तुका म्हणे पोट धालेची न धाय खादले ते खाय आवडीने धन्य झालो आता यासी संदेह नाही न पडे या बाही काळा हाती महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुण्डरीकाय दातं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे
अलंकापुरी सिंहासनस्थं पदं भोज तेजस्प्रदेशं इंद्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थो मूर्तिं भजयादेव श्री गुरुंचे ते नमस्कार आता धन्य मी मानीन आपुले संचित राहिले से प्रीत तुझे नामी धन्य झालो आता यासी संदेह नाही न पडे या बाही काळा हाती बिडाला प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगतवंदनीय तुकोबरा यांचा 4 चरणाचा सरळपंथी हा अभंगातला गाथ्यातला हा अभंग असून या अभंगाद्वारे तुकोबरा आपल्या संचिताला धन्यता देतात विडाला पाहू गेलो तर वेगवेगळ्या ठिकाणी तुकोबरायांच्या अभंगातून धन्य शब्द आपल्याला पाहायला भेटतो कधी तुकोबरायांनी दिवसाला धन्यता दिलेली आहे कधी काळाला धन्यता दिलेली आहे कधी आई वडिलांना दिलेली आहे वेगवेगळ्या प्रकारे गाथ्यामध्ये तुकोबरायांची धन्यता किंवा धन्य शब्द आपल्याला पाहायला भेटतो परंतु या ठिकाणी तुकोबरायांना अन्य कोणत्याही गोष्टीला धन्यता न देता या ठिकाणी आपल्या संचिताला धन्यता दिली सरळ सरळ अभंगाचा अर्थ तुकोबराय म्हणतात माझं संचिताला मी धन्यता देतो कारण का धन्य धन्य मी मानीन आपुले संचित राहिले से प्रीत तुझे नामी भगवंताच्या नावाच्या ठिकाणी त्या ठिकाणी आवड राहिली त्याच्यामुळं माझं संचित धन्य झालं त्यामुळं तुकोबराय म्हणतात माझं संचित धन्य आणि दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात धन्य झालो आता यासी संदेह नाही न पडे या बाही काळा हाती भगवंताच्या नावाच्या ठिकाणी माझी आवड राहिली त्याच्यामुळे मी काळाच्याही तावडीत सापडू शकत नाही कोणताही संदेह त्याच्यामध्ये उरलेला नाही आणि त्याचा परिपाक आता निमंत झाल्यानंतर काय करणार ब्रह्मरस करू भोजन पंगती संतांची संगती सर्व काळ संतांच्या संगतीत राहिलेला त्या ठिकाणी काळ घालू आणि संतांच्या संगतीमध्ये ब्रह्मरस सेवन करू आणि अन्य वस्तू जर तुकोबराय म्हणतात कोणत्याही गोष्टी बरोबर संतांची संगत ही सर्वश्रेष्ठ आहे संतांच्या संगतीत ब्रह्मरस सेवन करायला भेटतो तुका म्हणे पोट धालेची न धाय खादले ते खाय आवडीने संतांच्या सानिध्यामध्ये संगतीमध्ये जो ब्रह्मरस सेवन केला तो किती जरी सेवन करण्याचा प्रयत्न केला तुका म्हणे पोट धालेची न धाय खादले ते खाय आवडीनं असा सरळ सरळ त्या ठिकाणी अभंगाचा भावार्थ मिळाला सेवेला सुरुवात करण्या अगोदर थोडासा परिहार येण्याप्रमाणे आपल्या या मोजे प्रवरवाडीमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण भागवत महापुराण कथा भक्ती यज्ञ सोहळा मोजे प्रवरवाडी या ठिकाणी
सुंदर हा भक्तिशक्तीचा मेळावा आपल्याला पाहायला भेटतोय. अनेक त्या ठिकाणी महाराष्ट्रातील नावाजलेले कीर्तनकार या सप्त्यामध्ये हजेरी देत आहेत आणि एवढं सुंदर कार्यक्रमाचं आयोजन कथा प्रवक्ते श्री व्यास श्री हबप प्रशांत महाराज कानडे पैठण, त्याचबरोबर ज्ञानेश्वरी व्यासपीठ प्रमुख श्री हरिभक्तपरायण अनंत महाराज भावस्कर किन्नी आणि सुंदर कीर्तनाला साथ देणारे आमचे मृदुंगमणी आदित्य महाराज. एकदा आदित्य महाराजांसाठी कडकडून टाळ्या झाल्या पाहिजे. वा, सुंदर सेवा त्या ठिकाणी. त्याचबरोबर गायनाची सुंदर साथ घेणारे आमचे महाराज सुदर्शन महाराज, महाराजांसाठी सुद्धा सुंदर आवाज, गोड आवाज आहे महाराज. आणि हा कार्यक्रम एवढा सुंदर त्या ठिकाणी शोभामान आणण्यासाठी आपले तरुण तरफदार हे बालवारकरी आपल्याला हरिपाठ आणि कीर्तनाची साथ देत असतात. श्री संत नारायण बाबा रामजी बाबा वारकरी शिक्षण संस्था, आनंदाश्रम वाणेवाडी, संस्थापक श्री हबप काका महाराज उमरे या लेकरांसाठी, ह्या बालवारकऱ्यांसाठी सुद्धा सुंदर अशा टाळ्या वाजवा. त्याचबरोबर आमचे परम मित्र ज्यांचा यूट्यूब चॅनल संपूर्ण महाराष्ट्रभर गाजच आहे, आनंद कीर्तनाचा, महाराष्ट्रातील गाजलेले कीर्तनकार. जिव्हाळ्यानंतर आमच्या महाराजांचा नंबर या आनंद कीर्तनाच्या यूट्यूब चॅनलसाठी लागतो. संपूर्ण भारतातून नव्हे तर भारताच्या बाहेरून सुद्धा या चॅनलला सबस्क्रायबर आहेत. त्यांचं सुद्धा एकदा टाळ्या वाजवून सहर्ष स्वागत करा. ही सुंदर सेवा त्या ठिकाणी कीर्तनकाराचं प्रबोधन त्या ठिकाणी समाजापर्यंत पोहोचवण्याच्या यूट्यूब चॅनलच्या आनंद कीर्तनाच्या या माध्यमातून संपूर्ण भारतभर ही सर्व महाराज मंडळी काम करत असतात. सुंदर त्या ठिकाणी चोपदार विनेकरी बाबा आणि 20 वर्षाची परंपरा, एवढी सुंदर परंपरा. आणि त्यात यावर्षी तर सुंदर अन्नदानाचा सगळ्यात जोरदार कार्यक्रम येऊन तो आपल्या या पंचकृषीत म्हणण्यापेक्षा एवढ्या तालुक्यातून पहिल्यांदाच गाव असेल की 8 दिवस चूल बंद होते. दोन्ही टाइम त्यासाठी संपूर्ण गावकऱ्यांसाठी कडकडून टाळ्या होत्या महाराज. वा, असे सोहळे पार पडले तर महाराज मनानं, म्हणून मी मगाशी बोलता येईल, भक्ती आणि शक्तीचं प्रतीक आहे महाराज. आणि हे प्रतीक निर्माण करणारे आमचे तडफदार त्या ठिकाणी हा सर्व या पवारवाडीचे जेवढे ही तरुण मंडळी आहेत त्यांच्यासाठी एकदा कडकड. तरुण मंडळींना परमार्थात यावं महाराज. तरुणांशिवाय परमार्थ आहे का महाराज? आणि तरुणांनी मनावरती घेतल्यानंतर काय होणार? म्हणून आजच्या चालू पिढीला, येणाऱ्या अनेक भविष्यातल्या पिढीला त्या ठिकाणी संप्रदायामध्ये जर गरज असेल तर तरुणांची, आणि त्यांना मार्गदर्शन करणारे आपल्या गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ त्या ठिकाणी सर्वच महाराज मंडळी असतील, हे सर्वच त्या ठिकाणी वृद्ध बाबा मंडळी असतील, ज्यांनी अनेक वर्ष पिढ्याना त्या ठिकाणी काकांच्या शिवमध्ये घालवलेले असे महाराजांसारखी ही सर्व त्या ठिकाणी आपले ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी यांचा कृपाशीर्वादामुळे ह्या सोहळे होतात. एकदा आपल्या गावातील सर्वच त्या ठिकाणी महाराज मंडळी असतील, ज्येष्ठ मंडळी असतील, यांना नतमस्तक होतो आणि सर्वांनी एकदा यांच्यासाठी टाळावं. कारण मोठ्या उदार अंतकरणानं त्या ठिकाणी तरुण पिढीला पुढं करून, बाबा हो तुम्ही आता सांभाळा, आम्ही फक्त तुम्हाला मार्गदर्शन करत राहू, आनंद घेत राहू. आणि ही योग्य वेळी त्या ठिकाणी त्यांनी हा निर्णय घेऊन एवढा सुंदर कार्यक्रम त्या ठिकाणी राबवला. आणि तेवढी साथ या ठिकाणी आपल्या गावातील सर्व माता भगिनी, महिला मंडळ, आमच्या सर्व आई असतील, भगिनी मंडळी असतील, एवढं सुंदर वेळातला वेळ काढून इथपर्यंत येतं. सर्वप्रथम त्यांचं कौतुक झालं पाहिजे की TV चॅनल सगळं बंद करून इथं आलं, मालिका बिलका सोडून इथं आलेत महाराज. बरोबर का नाही? म्हणून माता मौल्यांना धन्यवाद की अशी कीर्तनं ऐकली तर अशी तरुण मंडळी आपल्या गावामध्ये महाराज चांगलं कार्य करण्यासाठी असतील, तयार होते. संस्कार देणं तुमच्यात आलं.
लक्षात घ्या. आज संस्कार कुणाच्या हातात आहे तर मातामौली तुमच्या हातात आहे. आईसाहेब हे सर्व तुमच्या हातात आहे. परमार्थ कसा करून घ्यायचा, कसा घडवून घ्यायचा हे जर कुणाच्या ताब्यात असेल तर मातेच्या ताब्यात. म्हणून पुनश्च एकदा सर्व महिला मंडळांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्यांच्यामुळे आपल्या कार्यक्रमाला शोभा आहे. त्या इथं आल्यात, सर्व घरदार त्या ठिकाणी इथपर्यंत पोहोच केलं. चला आज महाराजांचं कीर्तन आहे, आज प्रवचन आहे, आज कथा आहे आणि सर्वात मोठं त्या ठिकाणी महद्भाग्य ज्ञानेश्वरीचं पारायण आपल्या गावामध्ये होते. त्याचबरोबर सुंदर त्या ठिकाणी भागवत कथेचं नियोजन आहे. भा शब्द कीर्ती वचनो ग शब्द ज्ञानवाचक सर्वेष्ट वचन वश्च त विस्तार वाचक. भा शब्दानं ज्ञान सांगितलं, ग शब्द ज्ञान, भा शब्दानं कीर्ती सांगितली, ग शब्दानं ज्ञान सांगितलं, सर्वेष्ट वचन वश्च आणि त विस्तार वाचक. व शब्दानं भागवताची वचनबद्धता सांगितली आणि त शब्दानं भगवंताचं त्या ठिकाणी विस्तार कार्य, अवतार कार्य त्या ठिकाणी सांगितलं. असं भगवंताचं गुणलीलाचं चिंतन आपल्याला कानावरती पडतंय. कदाचित ज्ञानेश्वरी एखाद्याला वाचता येत नसेल, बसून राहिलं तरी त्याचं पुण्य. महाराज कानावरती ज्ञानोबरांची ओवी पडली तरी आपला उद्धार आहे. आपल्या लेकराबाळांचा उद्धार आहे. त्याच्यातून तर एखाद्याला ज्ञानेश्वरीच्या सकाळच्या वेळेला जमत नसेल तर त्या ठिकाणी कथेला आलं तरी महाराज कथा ऐकून त्या ठिकाणी आपला उद्धार आहे. म्हणून सर्वेष्ट वचन वश्च व त्याच्यासाठीच आहे. कशासाठी आहे? भागवतातलं व भगवंताचा आणि भक्ताचा यथार्थ संबंध दर्शवणारं साधन म्हणजे भागवत आहे. पिबतम भागवतम रसमालय. जीवनामध्ये उद्धार करून घेण्याचं साधन म्हणजे भागवत आहे. तुमच्या मुखारबंधातून त्या ठिकाणी महाराजांचे आपण ऐकताय, श्रवण करताय. म्हणून सुंदर असा उपक्रम या तरुण मंडळीने, गावातील सर्व आबालवृद्ध मंडळीने हा परमार्थिक कार्य होणं गरजेचं आहे. काळाची गरज आहे परमार्थ घडणं. ही पिढी तयार होणं हे तुमच्या आमच्या हातात आहे. मंदिराची वाट दाखवणं हे आईबापाचं कर्तव्य आहे. म्हणून परमार्थ केला पाहिजे, घडवून आणला पाहिजे. अनेक जबाबदाऱ्या त्या ठिकाणी आपल्यावरती या तरुण मंडळाच्या, तुमच्या आमच्या लेकरांच्या आहेत. खानपानापासून तर महाराज संस्कार लावण्यापर्यंत तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे. म्हणून पुनश्च एकदा सर्व पावरावाडी ग्रामस्थांना मनापासून धन्यवाद आणि शिवेकडे वळतो. विढाला विढाला हो. सरळ अभंगाचा अर्थ पाहिल्यानंतर एक गोष्ट लक्षात येईल की तुकोबराय आपल्या संचिताला धन्यता देतात. संचिताला धन्यता देतात पुढं पाहू, पण पहिला शब्द वापरलेला आहे धन्य. बरं, धन्य शब्द तुम्ही आम्ही किती वेळा ऐकलाय का? इथं आपल्या पवारवाडीमध्ये धन्य शब्द कोण ऐकलं नाही असं आहे का? हात वरती करा. कळतं का मी काय बोलतो ते? धन्य शब्द कोणी ऐकला नसेल त्यांनी हात वरती करा. बोललं तर लक्षात घ्या. का माझं बोलणं समजत नाही? समजतंय ना? धन्य शब्द सर्वांनी ऐकलेला आहे. तुकोबरायांच्या गाथेमध्ये अनेक वेळा आलेला आहे. परमार्थातील उच्च पराकोटीचा शब्द म्हणजे धन्य. आज प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी स्तोत्र असतील, मंत्र असतील, तंत्र असतील, गाथा असतील, अनेक ठिकाणी त्या ठिकाणी आपण धन्य शब्द ऐकतो. परंतु त्या धन्याचं आपण एवढा त्या शब्दाला खाली आणलेला आहे. कोणती गोष्ट आपल्याला प्राप्त झाली, आपल्या मनासारखी भेटली तर आपण काय म्हणतो? धन्यवाद. बरोबर का ना? सत्याची पावती फाडली, काय लिहावं लागतं? धन्यवाद. याच्याही पेक्षा आपण खाली शब्द आणलेला आहे. आपली धन्यता कशावरती असते माहिती का? कशावरती असते आपली? कळतंय का? गण नाही उघडत. आपली धन्यता कशावरती? चुन्यावरती. महाराज एखाद्याला गायचं वेळ असेल बरं का, आणि त्याला लवकर चुना नका मिळू, त्या गावात हिंडणार. कुणी जर त्याला चुना दिला काय म्हणणार? बाबा धन्यवाद बरं का. अख्खं गाव हिंडतो पण चुना पुढं भेटला म्हणजे आपली धन्यता कशावरी? चुन्यावर. मी तर ह्याच्याही पुढे सांगतो, माणसं माणसाला धन्यता देतील याच्यात काही नवल नाही. रस्त्यावरची दगड सुद्धा माणसाला काय देतात? काय देतात? धन्यवाद. बरोबर ना? घाट संपल्यावरती काय लिहिलं असतं? धन्यवाद, घाट संपला, किंवा धन्यवाद आपला प्रवास सुखाचा हो. असा एवढा सोपा शब्द नाहीये.
धन्य शब्दाची व्याप्ती करत असताना सांगितलंय अपूर्वता, अगम्यता, आश्चर्यता इति नाम धन्यता. विडाला हो, तीन शब्द एकत्र आल्यानंतर एक शब्द तयार होतं, त्याचं नाव आहे धन्य. अपूर्वता, अगम्यता आणि आश्चर्यता. यापूर्वी न घडलेली घटना म्हणजे अपूर्वता. जी घटना घडली ती कशी घडली? अगम्यता, अचानक घडली, एकदम घडली, युगपद घडली, अचानक घडली. पर्यायवर्ती शब्द आहे. अपूर्वता, अगम्यता, न घडणारी घटना घडली, घडत असताना ती अचानक घडली, युगपद घडली आणि ती घडत असताना साधी नाही घडली. कसली घडली? कसली घडली? आश्चर्यजनक घडली. लक्षात येते का? यापूर्वी न घडलेली घटना जीवनामध्ये घडत असताना अपूर्वता. न घडलेली घटना जीवनामध्ये घडली. कुणाच्या जीवनात? तुकोबरायांच्या. कुणाच्या? यापूर्वी न घडलेली घटना अचानक घडली, घडत असताना ती अचानक घडली आणि अचानक घडत असताना ती आश्चर्यजनक घडली. अपूर्वता, अगम्यता, आश्चर्यता इति नाम धन्यता. मग अशी कोणती घटना तुकोबरायांच्या जीवनामध्ये घडली म्हणून तुकोबराय आपल्या संचिताला धन्यता देतात? आपल्या संप्रदायामध्ये महाराज एखाद्याला जर माळ घालायची म्हटलं तर काय करून घ्यावं लागतो बाबा? काय करून घ्यावं लागतो? हा, गुरु करून घ्यावं लागतो. बा, मनाची माळ चलती का? हा, इथं आहे का मनाची माळ घालणारी? आहेत का? हा, पंढरपूरला जाणारे भेटतात. वारकऱ्यापेक्षा टप्पूची माळ घालतात महाराज. मोठा गण असा इथपर्यंत, कडक कपडे. लोक म्हणतात आता हे काय माघारी येत नाही. मनाची माळ जमते का? नाही. कोणतरी गुरु करून घ्यावा लागतो. मग तुकोबराय कोणालाही गुरु मानणारे होते का? कुणालाही गुरु मानून घेणे तुकोबराय होते का? परंतु तुकोबरायांच्या अंतःकरणामध्ये सल होती की त्या ठिकाणी मला माझ्या सद्गुरूंना त्या ठिकाणी काय द्यावं? अनुग्रह द्यावं. मग तुकोबरायांना जो अनुग्रह झाला तो ठरून झाला का? बाबाजी स्वप्नी हे मोठी तुकया, बाबाजी स्वप्नी हे मोठी तुकया, अनुग्रह निज निज अनुग्रह निज बाबाजी स्वप्नी हे मोठी तुकया, हे मोठी तुकया, बाबाजीने स्वप्नी येऊनी तुकयाला अनुभव दिला निज प्रीती. म्हणजे तुकोबरायांच्या ज्या अंतःकरणातली सल होती की माझ्या सद्गुरूनं मला अनुग्रह द्यावा, ही अपूर्वता आहे. मग देत असताना कसा अनुग्रह दिला? कसा दिला? सत्यगुरु राये कृपा मज केली, परी नाही घडली सेवा काही. सापडविले वाटे जाता गंगा स्नान, मस्तकी तो जाना ठेविला कर. भोजना मागती तुप पावशर, पडिला विसर स्वप्ना माझी. ही सगळी प्रक्रिया कशामध्ये झाली? कशामध्ये झाली? मग स्वप्न ठरून पडतं का? अपूर्वता, सद्गुरूंचा अनुग्रह पाहिजे. तो भेटला. तो भेटत असताना युगपद भेटला, अचानक भेटला. कोणत्या अवस्थेमध्ये भेटला? स्वप्नामध्ये भेटला. आणि स्वप्नामध्ये भेटत असताना अनुग्रह भेटण्यासारखी दुसरी तुकोबरायांच्या जीवनातली आश्चर्याची गोष्ट आहे का? नाही. म्हणून तुकोबराय अभंगाच्या पहिल्या चरणात बोलतात, हे आपुले संगीत धन्य विमाने, आपुले धन्य विमाने, आपुले
धन्य मी मानेला आपुले संगीत धन्य मी मानेला आपुले संगीत धन्य मी मानेला आपुले संगीत राहिली सेवेला तुझी नाम राहिली सेवेला तुझी धन्य मी दाता न पाया धन्य न पाया तुकोबरायांच्या जीवनातली अपूर्वता आहे बाबा कोणती की सद्गुरूंनी मला त्या ठिकाणी अनुग्रह द्यावा. मग तुकोबरायांनी कुणालाही गुरु मानायला तयार नाही. शेवट भगवंतांनी विचार केला तुकोबरायांना अनुग्रह द्यायचा तर मग काय करायचं. स्वप्नामध्ये देत असताना काय करावं लागलं. मग स्वतः भगवंतांनी विचार केला. काय विचार केला. आपणची देवा भगवंत तुकोबरायांसाठी काय झाले गुरु झाले. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु. ही प्रक्रिया कशामध्ये झाली स्वप्नामध्ये झाली. आणि म्हणून तुकोबराय म्हणतात त्याच्यासारखी माझ्या जीवनातली दुसरी आश्चर्यजनक गोष्ट नाही. म्हणून धन्य मी मानी आपुले संचित. आता इथं थोडीशी जरा गंमत आहे. संचित मानण्यासाठी आणि धन्य मानण्यासाठी व्यवहाराच्या नजरेने जर आपण जर पाहिलं जो परिस्थितीनं त्या ठिकाणी गडगंज आहे भरपूर परिस्थिती आहे. चांगली गाडी घोडी बंगला जे पाहिजे आईश आराम सर्व काही उपलब्ध आहे. त्याने जर म्हणलं की माझं संचित धन्य आहे एवढं सर्व मला भेटतंय. एखाद्याला महाराज खायची अडचण आणि त्यानं जर म्हणलं तर माझं संचित लय धन्य आहे कोण मानायला तयार होईल का बाबा. कोण मानायला तयार. मग तसं तुकोबरायांकडे पाहू गेलं तर त्या ठिकाणी तुकोबराय स्वतः आपली परिस्थिती सांगतात.
तुकोबरायांची परिस्थिती जर पाहिली तर स्वतः तुकोबराय सांगतात काय, आम्ही सदैव सुडके जवळी येता चोर धाके, जाऊ पुढती भिके उत्तरी घर राखी ती बिडाला. मग या ठिकाणी तुकोबरायांची जर अवस्था जर पाहू गेलो परिस्थितीनुसार, तर त्या ठिकाणी परिस्थितीनुसार तुकोबराय म्हणतात आमची अशी अवस्था आहे. पण तुकोबरायांचं संचित कशावरून धन्य, त्या ठिकाणी शास्त्राचा पुरावा आहे. एक शब्द प्रमाण आहे, तसे 6 प्रमाण शास्त्रकारांनी सांगितले, पण आपल्याला शब्द प्रमाण आणि अनुमान प्रमाणानुसार पाहायला गेले. ज्या अर्थी अनुमान प्रमाणानं पाठीमाग जे काही प्रारब्ध भोगलेले आहे, जे काही भोग भोगलेले आहेत, भोगानुसार त्या ठिकाणी अनुमान काढता येईल. ज्या पद्धतीने एखादा गाव शहराच्या ठिकाणी राहायला आहे आणि इकडून फोन गेला, हॅलो कोण, रामभाऊ गावाकडून बोलते, बोला की तुम्हाला मुलगा झाला. मग त्याला आनंद गगनात मावान लगेच गेला, स्वीट होम मध्ये पेढे वाटायला झाला. 10 पेढे, एकाने विचारलं कशाचा पेढा, मला मुलगा झाला. कशावरून, 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 अनुमान. ज्या अर्थी तिकडून त्यानं सांगितलं त्या अर्थी अनुमान. ज्या अर्थी भगवंताच्या नावाच्या ठिकाणी आवड राहिली, त्या अर्थी माझं संचित कसं आहे, धन्य. राहिले से प्रीत तुझे नामी. ज्या अर्थी या जन्मात सुद्धा भगवंताचं नाव माझ्या मुखामध्ये सतत आहे, भगवंताची आवड त्या ठिकाणी मला राहिली, त्या अर्थी माझं संचित कसं धन्य. राहिले से प्रीत, प्रीतनाम आवड, प्रीतनाम आवड. मग देवाच्या नावाची आपल्याला काय पाहिजे, आवड पाहिजे. आपण भगवंताचं नाम मुखामध्ये घेतलं पाहिजे. बरं, देवाच्या नावाची का बाकीच्या नावाची जास्त आपल्याला आवड असते? कोणत्या नावाची जास्त आवड असते? देवाची. बरं, ह्याच्याही पुढे जाऊन सांगू का सरळ सरळ, देवाची आपल्याला आवड आहे का गरज आहे? देवाची काय आहे आपल्याला? इकडं काय देवाची, इकडं काय देवाची? मोठ्याने बोला, एकटा आजीच बोलतात खनखून. एवढ्या माता मावल्या बसतात. देवाची काय आपल्याला? तुम्हाला देवाची गरज? तुम्हाला देवाची गरज? मग आवड म्हणता का गरज? देवाची काय आपल्याला? काय बोला की मोठ्याने. बरं, इकडं देवाची काय आपल्याला? खरं सांग, खरं खरं बोल. पवारवाडीतली माणसं खोटं बोलत नाही. खरं बोला, जे आहे ते खरं. देवाची आपल्याला काय? एका मेना 2 तलावर बसतील का? दोन्ही तलावर मेन घेऊन निघाला लढायला, मला नाही म्हणलं एकाच महिन्यात दोन्ही ठेवायचे, बसतील का? खरं सांगा, देवाची काय आपल्याला? तुम्हाला देवाची गरज आहे का नाही? मला खरं सांगा. नाही, देवाची आपल्याला
काही नाही. बोला की इकडं गरज, खरं सांगा, देवाची आपल्याला आवड आहे का गरज? हा, त्या एका जुन्या काळातला बाबांना आठवलं. जुन्या काळाची वाहतूक कशावरती असायची? सगळ्या जुन्या काळी गाढवा असायची का घोड्यावरती? सुरुवातीला कशावरती? गाढवावरती असायची का नाही? जो हा गाढवावरतीच असायची पहिली. ते एका सावकारानं त्यावेळेस एक महाराज गाढव पाळलेला आणि एक कुत्र पाळलेला. आजकाल सगळीच पाळतात, म्हणजे आमच्या तिकडं शहराला गेटवरच लिहिलेलं असतं काय, कुत्र्यापासून सावधान. म्हणजे बंगल्याच्या आतमध्ये कुणी गेलं नाही पाहिजे. भले आतमध्ये कुत्री नसली तरी पाठी लावून काय ठेवलेली असते, लोक वाचून माघारी पळाली पाहिजे. कशापासून सावध? बरं, ते आता वेगळे वेगळे काय ते निघाले, ते वेगवेगळ्या प्रकारच्या जातीचे कुत्री निघालेत महाराज. 10,000, 20,000, 25,000, 40,000 हजाराचे. लोकांचं काय शोक असेल ते काय सांगतात. मग त्याने दोन आपलं, एक गाढव पाळलेलं आपलं काम आजूबाजूला काय असेल करण्यासाठी, आणि एक काय पाळलेलं कुत्र. मग ती आपला असा परमार्थिक पण माणूस होता. सकाळी उठला की तो सावकार आपला यायचा, हनुमंतरायाचं दर्शन, सगळं देवात म्हणजे गावातली विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन, सगळं दर्शन करून आपल्या गावातील जे काही बाबांच्या वयासारखे त्यांना राम राम करून चहा पाणी पाजून निघाला की त्याचं लक्ष असायचं घरासमोर. जर गाढव जर बाहेर गेलेला असेल तर त्याचं समजायचं कुठंतरी कामाला निघून गेलं. मग ती पूर्वी वाहतूक सगळी गाढवावरती असायची. त्याच्यावरती वीट वाळू काय व्हायचं असेल ते सर्व व्यापार कशावरती व्हायचा? कशावरती? गाढवावरती व्हायचा. आणि फिरून येताना एका दुकानातून सावकाराची सवय असायची खिशामध्ये काय घेऊन यायचा? बिस्किटचा पुडा घेऊन आणायचा. कुणाला जेवण लय झालेले दिसले, कुणाला आणायचा? बोला, कुणाला? बोललं तर मी पुढे बोलला, कुणाला? कुत्र्याला, बरोबर का नाही? मग ते एका खिशात, मग ती आलं की ते कुत्र्याने मालक पाहिला की पळ द्यायचा. आता सर्व आज आपल्याला माहिती आहे, जे आपण पाळीव कुत्रा पाळलेला असतो, मालकाला घरातल्या माणसाला पाहिलं की ते लाडाने येतं. तसं ते कुत्र्याने पळत यायचं, मालकाच्या अंगावरती उडी मारायची, मालकाने त्याला घ्यायचं, जवळ उटाळायचं, पाठीवरून लाडाने हात फिरवायचा आणि खिशातून काय काढायचा? बिस्किटचा पुडा काढायचा आणि त्याला द्यायचा. त्याने खायचं. परत आतल्या मस्तपैकी खिडकीपाशी एक सोफा ठेवलेला होता, त्या सोफ्यावरती जाऊन बसायचं. कोण? हा. आणि हे सगळा उपक्रम कोण पाहत होतं? त्यांनी एक दिवस विचार केला. कुणी काय विचार केला? की मी दिवसभर काबाड कष्ट करतोय, सकाळी 7ला मालक मला घराच्या बाहेर पाठवतोय, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत काबाड कष्ट करतोय, पण ह्या मालकानं कधी प्रेमानं सुद्धा माझ्या अंगावरून हात फिरवला. आणि हे कुत्र काय करते घरात? सोप्यावरती निवांत. ते हुडं मालक आलं की पळत जातो, शिपीट हलवतो आणि वर मालकाच्या अंगावरती उडी मारतो. मालक सुद्धा त्याला कवटाळतो आणि मग बिस्किट खायला घालतो. हा सगळा विचार कोणी केला? म्हणला उद्यापासून कामालाच जायचं नाही. त्याच्यात कुत्र्याची चूक नाही, चूक कुणाची आहे? आपली. का? कारण मालक आल्यानंतर मी कधी आरडलो नाही, कधी शिपूट हलवली, कधी मालकाचा लाडाने मालकाला कधी चाटलं, मग मालक तरी मला कशाला बिस्किट देईन? हा विचार कोणी केला? म्हणलं उद्यापासून काय करू, जसं कुत्र मालकाशी व्यवहार करते आपण तसं करू. कुणी विचार केला? गाढवाने. मालक फिरून आला आणि खिशात एक बिस्किटचा पुडा आणि निघाला. मालकाने लांबूनच विचार केला, त्या सावकाराने आज काय गाढव काय कामाला आज पुढं दिसत नाही, कुणाचं काम धंदा काय असेल. म्हणले चला कुठून तरी आजच्या दिवस नसेल काहीतरी, म्हणून त्या विचारात येत होता. आणि येत असताना हे कुणी पाहिलं? कुत्र बाहेर यायच्या अगोदर हे तडदिशीने महाराज बाजू समोर आला. कुणाच्या? मालकाच्या. जसा मालक जवळ आला तसा मोठ्या मोठ्याने किंकळायला लागला, ओरडायला लागला. मालक म्हणलं ह्याला काय आजच झालं नेमकं, का आजारी आहे का काय ते कळालं. अजून जवळ आल्यानंतर त्याने आठवलं की कुत्र जोर जोरात काय करतंय,
शिपूट हलवते. तर ह्यानी हालायला लागल्याबरोबर अख्खा अंग सहित हालायला लागलं. अजून जवळ आल्यानंतर त्याने विचार केला की कुत्र काय करतं, पळत जातं आणि दोन्ही पाय मालकाच्या हातामध्ये देतात. किती मोठं कुत्र असतं तर त्याचे पाय आपल्या छातीपर्यंत येतात. ह्या गाढवाने दोन्ही पाय वरती गेले, दन दिशेने मालकाच्या अंगावर आदळले. मालक खाली पडला. खाली पडल्यानंतर त्याला अजून आठवलं काय, लाडाने कुत्र काय करतं, मालकाला चाटते. मग चाटायला सुरुवात केल्यानंतर अंगावरती शर्ट ठेवला नाही, बनेल ठेवला नाही. त्या सावकाराची अशी दुथी होती, महाराज ती दुथी त्याने वाढायला सुरुवात केली. कसा तरी बिचारा बाजूला गेला, मोठ्याने आवाज दिला. 2-4 नोकर घरातले पळत आले, मालकाला हलत्या सावकाराला बाहेर काढला, असा ओढला आणि 2-4 बांबूनी कुणाला मारलं, पार तोंडातून रक्त येईपर्यंत हाना म्हणला. बिचारा एवढं मारलं, गप पडलं, निघून गेला. आणि तेवढ्यात आतून कोण आलं, कुत्रा आलं. महाराज सगळं खिडकीतून सगळं पाहत होता मस्त पैकी, काय चाललंय काय नाही. म्हणला रामराम, कस काय वाटतंय, बरं वाटतंय का. दोघांचं विचार विनिमय चालू झाला. ते म्हणला ती नको काय सांगू, मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर दे. दररोज जो तो मालकाशी जो व्यवहार करत होता, मालक तुझ्यावरती कौतुक करायचा, तुला जवळ घ्यायचा, तुला लाडानं त्या ठिकाणी सर्व तुझा हौस पुरवायचा, आणि आज मी तो व्यवहार मालकाशी केला तर मालकाने माझ्यावरती प्रेम करण्याऐवजी काय केलंय, मारलं. याचं कारण काय, याचं सुंदर उत्तर त्या ठिकाणी कुत्र्याने गाढवाला दिलेलं आहे, ऐकण्यासारखं आहे महाराज. कुत्र्याने गाढवाला सांगितलं, गाढवा तू जो मालकाशी व्यवहार केला त्याच्यामध्ये इतकिंचित सुद्धा महाराज चुकीचं काहीच नाही, परंतु एक लक्षात ठेव, मालकाच्या दृष्टीने मी म्हणजे मालकाची आवड आहे आणि तू म्हणजे मालकाची गरज आहे. लक्षात आलं का. ज्या ठिकाणी आवड आली त्या ठिकाणी गरज राहत नाही, आणि ज्या ठिकाणी गरज आली तिथं आवड राहत नाही. आजूबाजूला नुसतं टुंग 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 वाजायला सुरुवात झाली, आणि त्यातला जर जाणकार असेल तर त्याला किती गोधड्या टाकून झोपवा म्हणलं तरी ते झोपणार आहे का. इकडला टाळ वाजला आणि हे वाजलं की त्याला लय त्रास होतो, बरोबर का ना. 11च्या पुढे ते चालू झालं आणि हे चालू झालं, आणि ते वाजायला लागल्यानंतर मग नाही त्रास होत. कशासाठी सांगतोय, आवड महत्वाची. तसं तुकोबराय म्हणतात, भगवंताच्या नावाची मला काय राहिली, आवड राहिली. म्हणत तुझी चिंता त्या काय प्रमाणे आवडीने भावे हरिनाम घेसी, का गरजेने भावे म्हटले, आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. भगवंताचं नाव आवडीनं जर घेतलं तर महाराज तो सर्वस्व दुःख हरण करणारा तो भगवंत आहे. पत्नीनं एकदा आवडीनं नाव घेतलं तर आयुष्यपर्यंत महाराज सांभाळावं लागतं. फक्त एकदाचा परत घ्यायला लावा बरं. पहिलं नाव घेत असताना ज्या मुरक्या लाजणं हे सगळं असतं ते परत तसून घे बरोबर घेतात का, घेत नाही महाराज.
परत काय असतं माहितीये का, परत एकच शब्द असतो, तुम्हाला काय कळत, बरोबर का नाही? मी हमेशा सांगत असतो, पोरग लहान असलं की त्याला काय कळत नाही. थोडं कुठं शाळेत जायला लागलं, आपण जर प्रगती विचारायला लागली की मास्तर काय म्हणतो, अजून लहान आहे, त्याला काय अजून कळत. कशी तरी 10वी 11वी 12वी होतो, कुठंतरी कंपनीत जातो. कंपनीत जायला लागल्यानंतर त्याचा बॉस म्हणतो 10-12 वर्ष तुम्ही इथं काम करताय, अजून तुम्हाला काय कळत नाही. कसं तरी लग्न होतं महाराज. लग्न झाल्यानंतर 2 वर्ष 3 वर्ष गेलं आणि हा जर घरातून काहीतरी आला तर घरात जर भांडी आपटायला लागली, त्यांनी विचारलं का रे बाबा का चाललंय असं तसं मला लागलं, तर ती म्हणते तुम्हाला काय कळत, तुम्ही काय दिवसभर घरी असता का, तुम्हाला काय कळत नाही. पुढच्या 4-5 वर्षांनी लेकरं झाली आणि ती लेकरं सुद्धा बापाला काय म्हणतात, बाबा पप्पा तुम्ही शांत बसा, तुम्हाला ह्याच्यातलं काय कळत नाही. पार आयुष्य आपलं कशात चाललंय महाराज, कशामध्ये चाललंय काहीच कळत नाही. तरी सुद्धा माणसं घर सोडतात का? अरे थोडाफार आपल्या जीवनाचा विचार करा. बाहेर जर तुम्हाला एखाद्याने म्हणू द्या बरं तुम्हाला काही कळत नाही, मग कसं होतं, तळपायाची आग. आणि इथं प्रत्येक क्षणाक्षणाला महाराज अपमान असताना सुद्धा घरादाराचा त्याग करत नाही आणि देवाचं नामस्मरण करत नाही. क्वचित असतात महाराज. त्यासाठी आपलं जीवन एवढं लौकिक बनवावं, किती लौकिक बनवावं महाराज. आपण सतत काय ना काहीतरी संतांचे विचार, क्रांतिकारांचे विचार आपल्या जीवनामध्ये तेजवत ठेवावे. त्यांनी ज्या आयुष्यामध्ये ज्या वयामध्ये त्या ठिकाणी जगामध्ये क्रांती करून सोडली, त्यांचे विचार आत्मसात केल्यानंतर आपल्याकडे पाहणाऱ्याला सुद्धा महाराज आपलं कौतुक वाटावं, असं जीवन आपलं सफल बनवावं. कोणत्याही मार्गाने जा, परंतु तो मार्ग अवलंबल्यानंतर महाराज आपल्या जीवनाचं आपल्याला कौतुक वाटलं पाहिजे की आतापर्यंत मी 20, 22, 50, 40 वर्ष जगलो. पाठीमागं सिंहावलोकन केल्यानंतर आपल्याला छाती ठोकपणे कौतुक वाटलं पाहिजे. का? कारण आपण तेवढं कार्य केलं. तसं भगवंताच्या नावाच्या ठिकाणी आवड राहिली. आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. कशी आहे तर मागे पुढे उभा राहे संभाळीत, आलिया आघात निवाराया. कसले संकट पडू द्या महाराज, फक्त देवाच्या नावाची आवड असली पाहिजे. मी हमेशातला माझा आवडीचा दृष्टांत सांगेल तुम्हाला की ज्याच्या जीवनामध्ये आवड राहिली, ज्यानं भगवंताचं नामस्मरण आपलंसं केलं, उठता बसता त्या ठिकाणी रामकृष्ण हरी असेल, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. जसं वेळ भेटल त्या ठिकाणी त्याला काय वेळाची गरज नाही. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती. आणि त्याच्यासाठी सतत नामस्मरण असलं पाहिजे. पर्वताप्रमाणे पातक करणे, कसली जरी पाप असले तरी महाराज धुवून काढण्याची नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. महाराज जिथं वेळ भेटल ना, प्रापंचिक जीवनाचा शिनवटा काढून त्या ठिकाणी त्रास करून घेण्यापेक्षा नामस्मरण करा. उठलं की महाराज लोक आले की त्यांना सांगायचं, महाराज एवढं मोठं बांधलं आणि पोरांनी मला बाहेर काढलं, महाराज एवढं असं केलं, पोरं माझ्याकडे लक्ष देत.
अरे कुठंतरी आपली आयुष्याची गणना आपण लक्षात घेतली पाहिजे. कोणतीही सत्ता आपल्या हातामध्ये नाही. तरी कोणत्या जीवावरती तुम्ही उड्या मारता. जो भेटेल त्या क्षणाला भगवंताचं नामस्मरण करा. कसलंही संकट येऊ द्या, त्या संकटाला त्या ठिकाणी भगवंत उभा असतो. माझ्या आवडीचं उदाहरण निश्चित सांगत जाईल. ज्या माती या पंचक्रोशीतली महाराज या बारावाड्यातली मातीला माझ्या संत परीक्षक म्हणून ज्यांची त्या ठिकाणी संपूर्ण संतांची मस्तक ज्या ठिकाणी नमली जातात, प्रत्येक हा संत त्याला प्राप्त आहे का नाही, संतांची परीक्षा घेण्याची ताकद फक्त कोणामध्ये होती? काकांच्या जीवनात महाराज श्री संत गोरोबा काकांच्या. त्या काकांच्या जीवनातला दृष्टांत माझ्या जीवनासाठी मी हमेशा प्रत्येक कीर्तनामध्ये सांगतो. काकांच्या जीवनाचं पडेल त्या प्रसंगाला महाराज नामस्मरण. ज्या संता मालिका जेवढे होऊन गेले, संत महाराष्ट्रातील होऊन गेले, त्यांनी फक्त नामस्मरणाचा विचार केला, भगवंताचा विचार केला. आपलं संपूर्ण आयुष्य नामचिंतनामध्ये महाराज झोकून दिलं. कशासाठी बोलतोय मी? आवडीसाठी बोलतोय. आवडीनं जर त्या ठिकाणी भगवंताचं नामचिंतन केलं, प्रत्येकाला माझा म्हणण्यामध्ये आपलं आयुष्य चाललं. महाराज काकांच्या जीवनातला महाराज भजनानंदी काका होते. काकांना भजन करताना त्या ठिकाणी देवानं सुद्धा महाराज विटीवरून खाली उडी मारावी आणि त्या नामचिंतनामध्ये दंग होऊन जावा असा अधिकार काकांचा व्हावा. मग काकांच्या जीवनातला एक सर्वांना माहिती प्रसंग. एक दिवस काकांनी त्या सुंदर मातीचं त्या ठिकाणी आळ केलं, त्याच्यामध्ये पाणी सोडलं, ज्या वस्तू लागत त्यात गटपट बनवण्यासाठी त्याच्यामध्ये सर्व टाकल्या आणि ती माती थोडीशी पाणी टाकून मुरून द्यावं लागतं आणि मुरल्यानंतर त्याचा तो चिखल त्या ठिकाणी पायानं तुडवावा लागतो. दररोजचा हा नित्यक्रम चालू होता आणि एक दिवसाचा प्रसंग. काकांच्या पत्नीनं सांगितलं, महाराज मी पाण्यासाठी जरा जाऊन येते विहिरीकडं. बाळ आपला हातमध्ये झोपलेलं आहे, थोडंसं लक्ष असू द्या. ठीक आहे म्हटले, जातो. लेकरू झोपलेलं आहे आतमध्ये आणि भजनाची वेळ झाली. असं महाराज झाड आहे, झाडाच्या पुढच्या साईडला त्या ठिकाणी ते चिखलाचं आळं बनवलेलं आहे. विना त्या ठिकाणी तो ठेवलेला आहे. घराच्या बाहेर जो खुंटीचा विना काढला, गळ्यामध्ये टाकला, दोन्ही हातामध्ये महाराज चिपळ्या घेतल्या, त्या पांडुरंगाचं नामस्मरण केलं आणि एक पाय महाराज त्या चिखलामध्ये टाकला आणि दुसरा टाकला, दोन्ही हात वरती केले. सुंदर त्या ठिकाणी ब्रह्मनाद लावून मृदंग श्रुतिताळ घोष श्रुतीनाम विनाचं त्या ठिकाणी ब्रह्म वाजवल्यानंतर जो नाद निघतो, त्या नादानं त्या ठिकाणी काकांनी तो नाद ऐकला आणि दोन्ही हात वरती केले आणि वरती करून त्या ठिकाणी काकांनी भजनाला सुरुवात केली. सुंदर काकांनी भजन बोलायला सुरुवात केली. विठ्ठल माझा बोला काकाने त्या ठिकाणी त्या आळामध्ये प्रवेश केला आणि चिखल तोडवायला सुरुवात करत असताना त्या पांडुरंग परमात्म्याला आवाज दिला, हे पांडुरंगा माय बापा. सुंदर भजनाला सुरुवात केली, दोन्ही हात वरती काकांचे आणि काका नाचायला सुरुवात केली. महाराज चिखल तोडवायला सुरुवात केली आणि तुडवता 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 त्या ठिकाणी भजन करायला सुरुवात केली. तो आवाज पांडुरंग परमात्म्यापर्यंत पोहोचला. पांडुरंगानं महाराज धाड दिशी विठेवरून उडी मारली आणि उडी मारून त्या ठिकाणी पांडुरंग परमात्मा सुद्धा महाराज नाचू लागला.
असे दोन संत होते की नामदेवरायाने कीर्तन करायला लागल्यानंतर महाराज पांडुरंग परमात्म्याला बाहेर राहत नसायचं वारुळामध्ये नाचायला सुरुवात केल्याबरोबर नाचता नाचता पांडुरंगाचा महाराज जायचं. मग जनाबाईने सांगायचं महाराज देवा अवकाश आवरा. तसं पांडुरंग परमात्म्यानं नाचायला सुरुवात केली. काकांच्या डोळ्यातून महाराज अश्रू धाय 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 अश्रू चाललेले आहेत. भजन करावं आमच्या काकांनी. आणि सुंदर भजन करता 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 अचानक लेकराला जाग आली. लेकराला जाग आली. आपल्या आईला लेकरू बघू लागलं. रडायला सुरुवात केली. कावरं बावरं होऊन ती लेकरू आपल्या आईला शोधू लागलं. आई दिसत नाही. रांगत रांगत बाहेर आला आणि आपले बाबा दिसले. बाबा दिसल्याबरोबर बाबा 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 करत 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 लेकरू त्या आळ्यापाशी गेलं ज्या ठिकाणी काका चिखल तुडवतात. समाधीस्थ अवस्थेमध्ये काका गेलेले. दोन्ही हात त्या ठिकाणी चिपळ्यामध्ये बंदिस्त आहेत आणि काका चिखल तुडवता तुडवता लेकराला आपले बाबा दिसू लागले. लेकरानं महाराज बाबांच्या पायाला पकडण्याचा प्रयत्न केला परंतु पाय हातामध्ये येत नाही. म्हणून दोन्ही हातानं आळत चढून ते लेकरू बाबाकला बाबा म्हणून पाय पकडायला गेलं. परंतु काका दोन्ही हातात चिपळ्या घेऊन पाय तोडवतात. आपल्या बाबाला पकडायच्या टायमाला एक पाय त्या ठिकाणी लेकराच्या मानेवरती पडला. दुसरा पाय पाठीवरती पडला. तिसरा पाय लेकराच्या पायावरती पडला. नवलाची गोष्ट ऐक सखे नवलाची गोष्ट ऐक सखे एक 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 पाय करता 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 नाका तोंडातून त्या ठिकाणी लेकराच्या रक्त महाराज मुलगा आपलं कधी पायाखाली गतप्राण होऊन गेलं. काकांना देहभान नाही. काकांची पत्नी महाराज धावपळत आले. डोक्यावरचा माठ खाली ठेवला आणि पहिला आपल्या लेकराकडे पाहिल्याबरोबर लेकरू नाही म्हणल्यानंतर छातीत धस्कुनी झालं. माझं लेकरू पुढे कावरी बावरी झाली महाराज. आई येते. जगातली अशी आई नाही महाराज आपल्या लेकराशिवाय राहू शकत. कसंही असू द्या आपलं लेकरू. कितीही अनवळ असू द्या कितीही पितर असू द्या. जेवढा आघाव लेकरू असेल ना तेवढा त्या मातेचा जीव आपल्या लेकरावरती असतो. मला शहाणा असेल त्याला ते काय नाही. पण माझं लेकरू दिसाना. एकतर नुकतंच कुठं माझं लेकरू बाबा बाबा म्हणायला लागलं होतं. नुकतंच माझं लेकरू आई आई बाबा करायला लागलं होतं. बाहेर आली झोपडीच्या आजूबाजूला पाहिलं माझं लेकरू पुढे. सोन्या ए बाळा ए माझ्या लेकरा. कावरी बावरी झाली महाराज. सर्वांगाला घामध्ये कुठला. माझं लेकरू तर कोणी उचललं नसल ना. इकडं तिकडं पाहते कासावीस जीव झाला. आणि नंतर लक्षात आलं की मी माझ्या पतीला सांगितलं होतं महाराज लेकरू आतमध्ये झोपलंय. पळत 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 गेली आणि सांगितलं अहो
आपलं लेकरू पुढे ऐका ना, लेकरू पुढे. अहो ते भजन थांबवा, माझं लेकरू पुढे. काकांना काही माहित नाही महाराज. डोळ्यातून अश्रू चालले, भजन चालले. काका भजनानंदी महाराज, मी आणि तो माझा विठ्ठल पांडुरंग परमात्मा. विठ्ठल माझा 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 भजन करू लागले. थांबवा ते भजन. ढकलला काकांना, जाग केलं. अहो ध्यानावरती या. काकांनी शांत डोळे उघडले, डोळे पुसले. माझं भजन बंद करणारी तू कोण? माझं भजन बंद करण्याचं ताकद काय तुझ्या? खबरदार, इथून पुढे माझं भजन बंद केलं. हो, तुमचं भजन काय करता? माझं लेकरू कुठे? पाय उचलून आत बाहेर काढणार त्यावेळेस महाराज पायाला मुंडका अडकलेलं दिसल्या बरोबर महाराज धन दिशाने आईने त्या मातेनं महाराज अंग टाकलं. काकांच्या पत्नीनं धाई मोकळून रडायला लागली, छाती बदलून घेऊ लागली. ए सोन्या, माझ्या लेकरा जवळ घेती तो गोळा आणि मटा मटा मुक्या घ्यायला लागती. महाराज तोंड पुसीती, डोळ पुसीती, नाक पुसती. उठणारे बाबड्या, उठणारे माझ्या सोन्या, एकदा मला आई म्हण, बोल ना माझ्या संग. धाई मोकळून महाराज ती कवटाळू 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 महाराज आपल्या दुःखाचा पारावर तिला राहिला नाही. महाराज काय बोलते, काय चाललंय, काही तिच्या लक्षात येईना. स्वतःचं लेकरू महाराज आपला पती पायानं त्या घरी तुडवताना पाहिलं. काय अवस्था तिची झाली असेल. एक क्षण डोळ्यासमोर आला आणि राग आला. क्षणार्धात उभी राहिली आणि भांडायला सुरुवात करायला लागली. महाराज काकांसंग काकांना बनायला लागली. पांडुरंगाला अपशब्द वापरणार, काहीतरी पांडुरंगाला बोलणार. अहो आग लागू दे असल्या भजनाला. त्या भजनानं माझ्या लेकराचा जीव घेतला. तुमच्या विठ्ठलाला असं बोलणार. काकाने दोन्ही बायाची हाताची बाही मागे गेली, खाड दिशे कानून खाली मारायला हात उगारल्याबरोबर सांगितलं, खबरदार, मला हात लावताल तर विठ्ठलाची हानी. गेलेला हात महाराज खाली घेतला. सांगितलं, माझ्या पांडुरंगाची, माझ्या देवाची, माझ्या विठ्ठलाची मला आण घातली. शेवटपर्यंत तुला हात लावला. सगळीकडे चर्चा. महाराज धाई मोकळी करून सगळी लोक गोळा झालेली. असा कुठं नवरा असतो का? सुंदर प्रमाण दिलं महाराजांनी. महाराज, नवलाची गोष्ट ऐक सखे बाई, कुंभाराने बाळ तुडविले पायी, नवलाची गोष्ट. काही माणूस असं स्वतःच लेकरू पायाखाली तुडवलं. नको नको लोक बोलायला लागले, परंतु भजन बंद केलं नाही महाराज. विपरीत अवस्थेत सुद्धा त्याला देवाचं चिंतन करता येतो. तो महाराज संत आहे, लक्षात घ्या. कोणताही प्रसंग त्याच्या जीवनामध्ये घडला, लोकांनी महाराज ज्ञानोबराय मधुकरी मागायला गेल्यानंतर झोळीमध्ये त्या ठिकाणी काही टाकावं, दगडी टाकावं, धोंडा टाकावं, गाळ टाकावा, तरी सुद्धा महाराज कोणाचा राग धरला नाही. विपरीत परिस्थितीत सुद्धा, विभिन्न परिस्थितीत सुद्धा समाजानं कितीही जरी त्रास दिला तरी जीवनामध्ये स्वतःच महाराज त्या ठिकाणी संतुलन, त्या ठिकाणी जीवनभर त्या ठिकाणी संत बदलू देत नाही. म्हणून संतुष्ट संत वर्तते ती संत म्हटलेलं आहे. कोणतीही परिस्थिती त्यांच्या जीवनामध्ये निर्माण झाली तरी महाराज ती संतुष्टता सोडित नाही. आणि आपल्याला थोडं फार दुःख झालं तर देवाच्या नावानं गोठं मोडून आणि देवाचं माझा आता संबंधच नाही, काय काय नाही केलं, अख्ख्या गावाला जेवण घातलं, असं केलं तसं केलं, छाती पिटूळ आता त्या देवाचं जाणार नाही, हाई ती माळ काढून बाजूला काढायला ठेवायला ती बहादर कमी पडत नाही.
आयुष्यभर तुमच्या आमच्या सुखासाठी महाराज त्यांनी आयुष्यभर त्या ठिकाणी कष्ट सहन केले आणि हे दिवस मला दाखवले. ते संत आहेत, ते क्रांतीवीर आहेत, ते छत्रपती शिवाजी महाराज आहेत, ते धर्मवीर संभाजी महाराज आहेत. जीवनाची महाराज काही पाहिलं स्वतःचं जीवनाचं, कधी स्वतःचा प्रपंच त्यांना कधी मांडता आला नाही, ना कोणती स्वतःची गोष्ट आत्मसात करता आली नाही. हे जे सगळं आहे ते माझं स्वराज्य आहे. या स्वराज्यातील प्रत्येक लेकरू बाळ त्या ठिकाणी माझे आहेत. या स्वराज्यातली प्रत्येक त्या ठिकाणी स्त्री माझी माता मौली आहे. तिच्यासाठी आयुष्यभर त्या ठिकाणी महाराज जगडत राहिले, आयुष्यभर त्या ठिकाणी लढत राहिले. अशी ही सर्व मंडळी. आणि तुमच्या आमच्या जीवनावरती थोडंसं संकटाने तुम्ही आम्ही महाराज खच्ची होऊन जातो. लक्षात घ्या. काकांनी लक्ष नाही घातलं महाराज, भजनाला सुरुवात केली परत. आणि एक दिवस सर्वांना ज्ञात आहे, सासरे आले आणि म्हणले महाराज तुम्ही शपथ अशी घेतली, कानावरती आली, एक काम करा, अजून एक माझ्याकडे मुली आहे, तिच्या संग लग्न लावून देतो. पुन्हा थाटामाटात लग्न लावलं. आणि लग्न लावल्यानंतर जे काही थोडी मोठी लोक त्या ठिकाणी जमलेले असतात, जोडीनं काय करायचं असतं त्यांच्या, काय पाया पडायचं असतं. मग पाया पडत असताना मग कोणापाशी आले माहिती आहे तुम्हाला? कोणापाशी आले? सासऱ्यापाशी आले. सासऱ्यांनी पाय जोडले, आशीर्वाद घेतला आणि उठत असताना सांगितलं महाराज, काय सांगितलं? जशी पहिली सांभाळली तशी दुसरी. आता काका म्हणले मी शपथ काय घेतली, पहिलीला हात लावणार, मग आता तसं सांभाळा म्हणल्यानंतर तुम्ही आम्हाला काय दिलाय, मग तिलाही हात लावायचा माझा संबंध. आता पाठीमागची आगाऊ असते असं म्हणते. ती म्हणली ताई काका आपल्याला हात लावत नाही ना, एक काम करू, झोपेत तो हात हादर, मी ते हादर. काकाला जाग आली आहे आणि पाहिलं तर दोन्हीच्या पत्नीच्या हातावरती आपले हात पडलेत. माझ्या पांडुरंगाच्या प्रमाणाला, माझ्या शब्दाला, माझ्या वचनाला त्या ठिकाणी खंडता पडली. काय करायचं ह्या शरीराला महाराज? साधू संतांचा झोपेत सुद्धा महाराज तेवढ्या ताकद आपल्या शरीरावर, देहावरती असते. विचार केला आता ह्या हाताचं काय काम राहिलेलं नाही. सकाळी उठले आणि मोठ्या कोयत्यावरती धाड दिशेने महाराज दोन्ही हात पुढचे तोडून टाकले, तुंडे झाले. त्याच्यानंतरचं कथानक तुम्हाला सर्वांना माहिती. देवाने तिथं येऊन रूप धारण करून काकांची सेवा केली. परंतु एक दिवसाचा एकादशीला त्या ठिकाणी काका पंढरपूरला गेले. रावळा नामदेव महाराजांचं कीर्तन सुरू आहे आणि कीर्तन सुरू होत असताना सगळ्यांनी नामदेव महाराजांनी सांगितलं जेवढे या ठिकाणी बसलेले आहेत त्यांनी हात वरती करा. पुढं पंढरपुरात वरती करा कर दोन्ही, वरती करा कर दोन्ही, पताकाचे अनुसंधान, पताकाचे अनुसंधान करा कर दोन्ही, वरती करा कर दोन्ही, पताकाचे अनुसंधान, पताकाचे अनुसंधान. वरती करी गोरा तोटा, वरती करी वरते परी हसमुदर वरती करा करतो, वरती करा करतो, पताकाचे अनुसंधान, पताकाचे अनुसंधान. वरती करा
मग सर्वांनी सांगितलं हात वरती करा. पंढरपुरात महाराज पवारवाडीत सुद्धा पंढरपूर अवतरल्यासारखे. मग एकदा सगळ्यांनी हात वरती करा, जेवढे बसले तेवढे. सगळ्यांनी पाठीमागं बसलेले, हवेशीर बसलेले, टाकीच्या मागं बसलेले, मंदिरात बसलेले, माझ्या पाठीमागं बसलेले, आजूबाजूला बसलेले, स्लॅबच्या वरती बसलेले, बाजावरती बसलेले, घरामध्ये गप्पा मारणारे, IPL पाहता पाहता माझा आवाज ऐकणारे, रस्त्यावरून गाडी उभी करून एक पाय स्टँडला लावून उभं राहिलेले. तुम्ही हात वरती करा. लय वेळ नाही घे. सांगितलं हात वरती करा सर्वांनी. आणि टाळ न वाजवता मगाचं भजन आपल्याला मग नंतर आपण घेऊ. कारण मग असे आम्ही पार्क नाचू नाचू महाराज दम लागला. पण तुम्ही काय विठोबाचं नाव घेतलं नाही. एकदा आमच्या माग म्हणा, विठ्ठल माझा 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 एक ताळे, एक ताळे. विठ्ठल बोला. शबास. पवारवाडीकर विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठला. बोला. शबास. वा टाळी. अरे टाळ टाळ जाग्या. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठला. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठला. ओ विठ्ठल माझा टाळ्या वाजवा एकदा सगळ्यांसाठी. वा, काय सुंदर वातावरण झालं पवारवाडीमध्ये. असं वाटतं कीर्तन आता खरं म्हणजे एवढा सुंदर आनंद एवढा सर्व तरुण मंडळाकडे जातो महाराज. एवढं सुंदर नियोजन आयोजन माता मौल्या. एकने अजून काय 11ची आरोळी दिलेली, सुंदर टवटवीत असे फ्रेश मूड. नाही तर उन्हाळ्याचे दिवस लय अवघड मार. 5-5 मिनिटं कुठून आणलाय माय. पण सर्व सुंदर आहे. धन्य मी मानीन आपुले संचित राहिले से प्रीत तुझे नामे. भगवंताच्या नावाच्या ठिकाणी आवड असावी महाराज. परमार्थात आवडीला किंमत आहे महाराज. प्रपंचात ह्याची आवड त्याची आवड आपली आवड बदलणारी आहे. आणि आवड बदलती म्हणून आम्ही सुखी नाही महाराज.
कुणाकडून अपेक्षा करणं सोडून द्या. जीवनामध्ये कुणाकडून अपेक्षा करू नका. जे निर्माण केले ते सहज सोडून देण्याची ताकद आपल्या जीवनामध्ये ठेवा. मुलासाठी केलं, मुलीसाठी केलं, प्रपंच ह्याच्यासाठी केलं, त्याच्यासाठी केलं, काही नाही महाराज. एकदा वय झालं ना, तुमचा कोणतीच महाराज नाही. तुमची खाट महाराज कितीही लाखाचा कोटीचा बंगला जरी असला तरी तुमची खाट एका साईडला येणार आहे. त्यावेळेस कोणीही येणार नाही. बाबा राम राम म्हणायला सुद्धा येणार नाही. त्याच्या अगोदर महाराज आपली जपमाळ आणि आपण रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणत म्हणत त्या ठिकाणी त्या भगवंताला महाराज आरोळी देत देत तिथपर्यंत जायचं. महाराज जगाला पोषितोय त्याच्या नावानं तर तुम्हाला पोचणार नाही का हो महाराज. आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे. कोणत्या गोष्टीचं महाराज करत बसायचं नाही. जेवढं केलं ना प्रपंच, आयुष्यभर त्या ठिकाणी प्रपंच करत राहिलं महाराज, त्याच्या नावानं तर जग जगतय महाराज. ते तुम्हाला काही कमी पोट धरून देणार आहे का. म्हणून तुकोबराय म्हणतात त्याचा परिणाम असा झाला की आता कोणताही संदेह, कोणतीही शंका, संशय अंतकरणामध्ये राहिलं नाही. अंतकरण शुद्ध झालं. धन्य झालो संगीत विशारद नामदेव महाराजांसाठी एकदा टाळी. गोड आवाज. वा. धन्य झालो आता याचे संदेह नाही, न पडे या बाही काळा हाती. तुकोबराय म्हणतात निश्चित स्वरूपानं त्या ठिकाणी कोणताही संदेह अंतकरणात राहिला नाही. कारण अनेक जन्मापासून त्या ठिकाणी ज्ञानोबराय म्हणतात बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. एका जन्मात देव आवडतोय का महाराज. नाही. अनेक जन्म त्या ठिकाणी घेतले परमार्थ पवित्र या कुळामध्ये, आणि तेव्हापासून चालत असलेल्या पिढ्याने पिढ्याचा परमार्थ घडत 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 म्हणून अनेक बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. त्याचा परिपाक धन्य झालो आता यासी संदेह नाही. संदेह नाम संशय न पडे या बाही काळा हाती. उलट तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. महाराज काळाच्या डोक्यावरती माथ्यावरती जगा काळ खाय आम्ही माथा दिला. जगाला काळ
खाणारा तुकोबरायांनी नामाच्या बळावरती काळाला सुद्धा महाराज जिंकून तुकोबराय सदैव वैकुंठाला गेले. ताकद कशाची? नामस्मरणाची महाराज. नाम त्याच्याही पेक्षा ज्ञानोबरांनी दाखला त्या ठिकाणी हरिपाठामध्ये. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवा लाधला कृष्णदाता. आईच्या गर्भातच महाराज प्रल्हादाना देवाला मिठी मारली ना. सत्वर नाम घेतल्याबरोबर तो प्रगट झाला. आपण कथा ऐकतोय. पहिल्या दिवशी महाराज परीक्षितीचा जन्माच्या वेळेची कथा आहे. परीक्षितीचं रक्षण करण्यासाठी देव आतमध्ये उत्तरेच्या गर्भामध्ये प्रवेश केला आणि रक्षण केलं. बाहेर आल्यानंतर परितः रक्षित इथे परीक्षिती. बाहेर आल्यानंतर पाहू लागला, ज्यानं माझं मातेच्या गर्भामध्ये रक्षण केलं तो कुठं यांच्यात दिसतोय का? कशामुळं? सतत भगवंताच्या नामस्मरण. म्हणून तो तुकोबरामध्ये संध्या धन्य झालो आता यासी संदेह नाही न पडे या बाही काळा. ती संध्या नाम संशय. आणि परमार्थ करत असताना महाराज या गोष्टीला घाबरत झाला. या गोष्टीपासून लांब राहा. कोणत्या? संशय. संदेह नाम संशय. ज्ञानोबराय सुद्धा म्हणतात म्हणून संशयाहुनी थोर अनेक पाप नाही घोर हे विनाशाचे वाघोर प्राणी. अशी परमार्थ सुरू केला की लोक म्हणतात अरे ती पोर अशी अशी करत होती बरं का. होय तुला कळलं होय? कुठं काय ती पोर? आपल्याला काय पटलं नाही गड्या. बरं त्याच्या बुडाला गेलं तर काय आहे का? तुला कोण म्हणणार? तुला काय करायचं? माझ्या कानावर आलं म्हणून तुला सांगतो. यांनी म्हणायचं मागच्या वर्षी पाहिजे गावातल्या जक्कडांनी कसा सप्ताह केला ते. त्याच्यात काय आहे का? बर असं म्हणलंय का? सप्ताह होते सगळे इनाच्या तारा मी बसून आणलेल्या आहेत. अरे तू म्हणतो तारा काय? मी त्या पकवाजाला काय बसा ती सुताराकडे जाऊन गेलो. ती काय म्हणली ते काय लागते त्याला गठ्ठी लागते ती गठ्ठी म्हणून मीच आणलीत म्हणला. तर ते सप्ताह झालं की पहिलं गठ्ठी मी घेऊन जाणार. मी मंदिराला माईक सिस्टीम दिलेली असती मग मी ते घेऊन जाणार. कशामुळं? कळतंय का मी काय बोलतो ते? संशय. बुडाला गेलं तर काय? काहीच नाही. अहो चांगली चांगल्याची घर महाराज या संशयापायी धुळीला गेली. म्हणून ज्ञानोबराय म्हणता म्हणून संशयाहुनी थोर अनेक पाप नाही घोर हे विनाशाचे वाघोर प्राणी. असे काही झालं तरी मला संशय नाही. आपण पवित्र कार्यासाठी वाहून घेतलेली माणसं आहेत. तरुण रक्त आहे महाराज. या माणसांनी मार्गदर्शन करावं. तसं त्या ठिकाणी गावातला परमार्थ करावा आणि त्याला पुष्टी आमच्या माता माऊलीने द्यावं. बाळा जा त्या मंदिरामध्ये आणि तुला नसल काही जमत तर सतरांच्या उचलाय तरी जमत. तुला काही नाही जमत सकाळी उठून लवकर झाडू तरी मारू शकशील. नको तिथं महाराज आता बोलण्याची वेळ आणू नका. लहान तोंडी आता मोठा घास व्हायचं. अरे इथं सेवा करणार काही इथली कोणतीही सेवा करा महाराज. तो देव द्यायला लागला ना तुमची आमची पात्रता नाही महाराज घ्यायची. कळलं? कसलीच पात्रता नाही तुमची आमची घ्यायची. त्याचं देणं आहे. अहो जीवाच्या सानिध्यामध्ये राहून ते तुम्हाला किती देणार आहे? त्याचं देणं माझे अगाध देणं आहे महाराज. त्याचं दातृत्वाची तुम्ही आम्ही किंमत करू शकत नाही. त्याच्यामुळं पुन्हा एकदा लक्षात द्या. एवढं सुंदर त्या ठिकाणी नियोजन आयोजन एवढं सुंदर असं सप्त्याचं दरवर्षी महाराज ह्याच्याही पेक्षा भव्यता या पवारवाडीची संपूर्ण जिल्हाभर गाजावी महाराज परमार्थिक कार्यामध्ये. म्हणून कशामुळं पण एक गोष्ट लांब ठेवावी लागते. कोणती? संदेह. कळलं का? धन्य झालो आता यासी संदेह नाही न पडे या बाही काळाहाती. आणि तिसऱ्या चरणामध्ये म्हणतात ब्रह्मरस करू भोजन पंगती संतांची संगती सर्व काळ. तरुण पोरांना संगत चांगली पाहिजे. साधू संतांनी प्रत्येक वेळेस तोच उपदेश केला. ज्ञानोबरायांनी तोच उपदेश केला. संतांची संगती मनोमार्ग गती अकळावा श्रीपती येणे पंथे. संगत चांगली असली पाहिजे. बिनु सतसंग विवेकन होई राम कृपा बिनु सुलभ न सोई. ज्याची संगत चांगली त्याचं जीवन चांगले.
संतना के संग लाग रे संतना के संग लाग रे तेरी संतना के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी अच्छी बनेगी तेरी अच्छी संतन के संग लागरे तेरी अच्छी बनेगी. जे बिघडले ते सुद्धा सुधारणं संत घेऊन जातात. म्हणून सांगितलं संतांचे संगती. अहो सरळ चांगल्या माणसाच्या संगतीत राहत चला. चांगल्या माणसाच्या संगतीत चांगलं होतं. नाही काही भेटलं तर येता जाता कीर्तन प्रवचन ऐकून त्या ठिकाणी जीवनाचं त्या ठिकाणी कल्याण करण्याचा प्रयत्न करा. सतत संतांच्या चांगल्या मोठ्यांचे विचार. आम्ही घडलो कोणामुळे घडलो महाराज? संतांच्या सद्गुरूंच्या सानिध्यामध्ये घडलो. आमच्या गुरुजींच्या ज्यांची संगत आमच्या जीवनामध्ये घडले इथं त्या ठिकाणी आम्हाला असं लहान होतो महाराजांनी. ही लेकरं आहेत ना तशी तसं मग काकांची वारी करायला यायचो. काकांची वारी तिथून होळपासून तर महाराज तीरला आमची गुरुजींची परमपूज्य गुरुवर्य आचार्य अर्जुन महाराज लाडू गुरुजींची दिंडीमध्ये आम्ही चालत यायचो. आणि गुरुजींच्या कृपा आशीर्वादानं आम्हाला सुधाकरजी मामा बुक्कन बाप्पूसाहेब थोडसरे ही सगळी मंडळी आमच्या जीवनामध्ये भेटली. आणि त्यांनी आले की महाराज एवढे छोटे छोटे असं या 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 बसा बसा म्हणायचं. आता किती केलं तरी आम्ही जरी धोतर घातली तरी या वयामध्ये चुकामाका व्हायचे आहे. लोक कोण बापून बरोबर मामांबरोबर जर दुसरे कोण असले तर हे आमचे महाराज बरं का. आमचे महाराज म्हणायचे. आपुलकीपणा तिथं होतो. माणसाला जिंकायचं असलं तर पहिला शब्द लागतो हे आमचे महाराज. हा माझा आहे. ज्यावेळेस तुम्ही एखाद्याला माझं म्हणता ना त्याच्यातून जो भाव निर्माण होता ना ते भावात खूप गोडी असते महाराज. मग मला महाराज सतत उभं केलं. बोलायला शिका. स्वतः कीर्तन द्यायची स्वतः प्रवचन करायची. आज उद्या आज ह्या काकांच्या दरबारामध्ये काकांच्या रूपाने ही माणसं आम्हाला भेटली. त्यानंतर भविष्यामध्ये संस्था ज्यावेळेस निर्माण केली आळंदीतून त्या ठिकाणी आमचे असणारे संजयजी अनुभुले मामा असतील ह्यांचा सर्व कृपा आशीर्वाद थोरा मोठ्यांचे आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये तरुण मंडळीने घेत चला. आपण मंदिराकडे चाललो बाबासारखे असे तपवृद्ध माणसं भेटले ना आपली मान खाली गेली पाहिजे. त्यांच्या पायाकडे आपले हात गेले पाहिजेत. बाबा कसं आहेत बरं आहे का? येता जाता कोणत्याही तरुण मंडळाने जो कोणताही तरुण असू द्या त्यानं पहिलं थोडं मोठ्यांपाशी महाराज वाकायला शिकलं पाहिजे तर त्याला हिंमत आहे महाराज. लक्षात घ्या. म्हणून संतांचे विचार काही एका मिनिटात सांगतो. एक शुद्ध विचाराचा त्या ठिकाणी राजा होता आणि आपला राज्यकारभार चालवत असताना त्याला संतांचं प्रवचन ऐकायला साधूंची संगत खूप आवडायची. तो संध्याकाळच्या वेळी सकाळच्या वेळी गंगा किनारी फिरायचा महाराज. आणि फिरता फिरता अनेक साधू त्या गंगेच्या किनारी पडलेले असायचे. त्यांचा बोध ऐकायचा, त्यांचे भजनं ऐकायचा. आणि आपल्या राजवाड्यामध्ये आल्यानंतर निवांत बसल्यानंतर त्या ठिकाणी त्याने ते भजन म्हणायचं. सुंदर भजन असतील अनेक त्या ठिकाणी साधू संत. कधी राधाराणीचं भजन असायचं, हरीचं चिंतन असायचं, विठ्ठलाचं चिंतन असायचं. वेगवेगळे भजनं ऐकायचं, वेगवेगळे वाक्य त्यांच्या प्रवचनातून ऐकायचं आणि तो लिहून ठेवायचा. आणि चांगलं म्हणलं की लगेच माणसाला बुद्धी लगेच आपलं मन कॅप्चर करते. मार्केटमध्ये एखाद्याचं गाणं जर गाजलं तर महाराज मात्र सहित महाराज ते गाणं गुणगुणते. पोरं गुणगुणतीन ह्याच्यात नवल नाही. फक्त गाणं फक्त कशाला आवडलं पाहिजे? कशाला? कानाला आवडलं पाहिजे. त्याला मन मानायची गरज लागत नाही. मग ते राजा एक दिवस फिरत असताना एक साधू हसत होता. राजाने विचार केला हा साधू का हसतोय बरं? पाठीमागे थांबला. तरी एक कावळा काय करायचा महाराज? त्या नदीत नदीच्या कडेला जायचा, चोचीत पाणी घ्यायचा, खडकावरती टाकायचा आणि आपली चोच काय करायचा? घासायचा. आणि साधू हसायचा. आणि हे सगळं चालत असताना साधूच्या तोंडातून एक वाक्य गेलं. घिस घिसी और डालो पानी तेरी दिल की बात मैंने पहचानी. हे कोणी ऐकलं?
राजाने कुणी ऐकलं? राजाला ती वाक्य लय आवडलं महाराज. घिस घिसी और डालो पाणी, तेरे दिल की बांध मैंने पैछानी. मग ते राजा राज्यकारभार संपला, निवांत बसला की म्हणायचा घिस घिसी और डालो पाणी, तेरे दिल की बांध मैंने पैछानी. ज्या ठिकाणी शुद्ध व्यवहार चालतो, सात्विक व्यवहार चालतो, त्याला लय महाराज अडचणी असतात. चांगला कारभार चालला की त्याच्यात अडचणी आणणारे कमी असतात का नसतात? कमी नसतात आहे ना? हा क्वेश्चन मार्क आहे का? असतात नसतात? असतात का नसतात? इकडं नाहीत. धन्यवाद आहे पवारवाडीकर. हा बरोबर का? चांगलं म्हणलं की काही असू द्या, मला परमार्थ असू द्या, कोणतंही सामाजिक कार्य कोणतंही म्हणा, चांगलं म्हणलं की त्याला जास्त विरोधक सुद्धा असतात. मग ते राजाचा असा शुद्ध कारभार पाहिल्यामुळे ही यांना काही खायला भेटत नसायचं. कुणाला? बाकीच्यांना. त्याच्यातले म्हणले अरे एक काम करू, याचा बंदोबस्त करूच एकदा, त्याच्याशिवाय का राज्य आपल्या ताब्यात येणार नाही. अरे काही जण म्हणले मंडळातले ते जे काही चालवणारे होते त्यांच्याबरोबर, राजाबरोबर जे काही पंतप्रधान असेल त्याचे खालची जी काही मुनीम जी सगळी म्हणले अरे पण राजाला मारणं म्हणजे काय सोपं आहे का? मांजराच्या गळ्यात घंटी बांधली सारखी. हजार उंदरांनी सभा घेतली. आज इथं जमलेले सर्व माझे उंदीर बांधव, आणि तुमच्या ज्या काही चालत असलेल्या हाल अपेष्टा मी गेले अनेक कित्येक वर्ष पाहतो. आज आपल्यातलं एकही उंदराचं पोरग जगू शकत नाही. ही सगळ्यात मोठी शोकांतिका. टाळ्या तुम्ही नका वाजवू. मग करायचं काय? मी त्याचा बंदोबस्त करण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला आश्वासन देतो. काय उद्यापासून मांजर दिसणार नाही. आपण तिला मारू शकत नाही, पण तिच्यापासून आपण सावधानतेने वागू शकतो. मग काय करायचं? म्हणले काय नाही, म्हणले मी घंटा बनवण्यासाठी टाकलाय आणि तो उद्या मी सादर करणार आहे. तो घंटा घ्यायचा आणि कशात बांधायचा? कोणाच्या गळ्यात बांधायचा? मग उद्या सगळ्यांनी या ठिकाणी उपस्थित राहायचं. कोणीही तो घंटा घ्यायचा आणि कोणाच्या गळ्यात बांधायचा? उंदर म्हणले अरे बापरे, घंटा बनवले, वाजवा टाळ्या बनवल्या. मग घरी गेल्यानंतर प्रत्येक जण विचार करू लागला, अरे घंटा आणली पण बांधायची कोणी? जो जाईल तो काय माघारी येईल का? तसं म्हणले राजाला मारणं म्हणजे काय? तुम्ही कोणत्या गोष्टी करता? म्हणले अरे मग काहीतरी मार्ग असेल की नाही? म्हटले हो. म्हटलं कोणता मार्ग? राजाच्या जवळ जाणार कोणी? म्हटले बघा एकदम जवळ जाणार, त्याला आपण काय ना काहीतरी देऊ. वाटलंच तर तिकडली अर्धी जहागिरी त्याला देऊन टाकू पलीकडल्या भागात. म्हणले कोणी? विचार केला आणि विचारांती एक माणूस आठवला. कोण आठवला असं? तुम्ही सांगा कोण आठवलं असं? मोठ्याने सांगा, परत माझ्यावर नको. काय कोण आठवला? मी तर नाही. हा नाही. हा मग सांगतो. मग ते म्हणले अरे राजाच्या जवळ जाणारा एकच आहे आपल्यातला माणूस आपल्या गावात. आता ही कथा आहे, लक्षात आलं का? कोण आहे? न्हावी दादा. म्हणले महिन्यातून 15 दिवसातून राजाची दाढी करायला कोण जातो? मग म्हणले त्यालाच पकडू. म्हणले आता त्याला पकडायचं म्हणलं तर दिवसा पकडता येणार? मग असले काम कधी असतात? संध्याकाळची का रात्रीची? रात्रीची. महाराज दरवाजा वाजवला, खडखड 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 दरवाजा. ती घाबरले, एवढ्या रात्रीचं कोणी माझा दरवाजा? शिरले पटापटापटा हातमध्ये. एवढे जण पाहिलं. ती पण तत सरकार माय बाप माझं काही चुकलं का? मला माफ करा. अरे गप, आम्ही आलोय कशासाठी? तुझं काय चाललंय? म्हणलं काय? म्हणले तो राजाच्या जवळ जातो. हो. किती कमवतो? किती पिढ्याने आतापर्यंत तुझ्यासाठी कमवून ठेवलं? काहीच नाही. म्हणलं जे देतील दरबारातून तेवढं थोडंफार घेतो. मग तुला एक महत्वाचं काम करायचं, तिकडली अख्खी जागरी तुला दान देऊन टाकतो. म्हणले काय? उद्या दाढीला कधी जाणार आहे? म्हणले उद्याच जाणार आहे. म्हणले काम करायचं, गेल्या बरोबर राजाच्या नारड्यावर काय फिरवायचा? काय फिरवायचा? वस्तारा. बाकीचं आमचं काय आम्ही बघून घेऊ. त्यांनी विचार केला, सरकार लय अवघड आहे, आजूबाजूला कोण असेल? कोणीच नसणार आहे, तू फक्त तेवढं काम कर. म्हणले ठीक आहे. गेला महाराज. आता जुन्या काळचा तो न्हावी दादा. जुन्या काळी काय ब्लेड पान वगैरे महाराज काहीच नव्हतं. मग त्यावेळेस काय असायची? अशी लांबकी काय असायची? पत्ती असायची महाराज. मग त्याला एक दगड असायचा.
तो काय करायला लागायचा, घासायला. राजा आपल्या पडल्याला त्याने ती आपलं ती पिशवी टाकली खाली, वाटी काढली, तुरटी काढली, त्याच्यात पाणी हे ते सगळं मस्त दाढी लावलं आणि मग नंतर ती पट्टी काढली, ती दगड ठेवून घासायला सुरुवात केली. घासायला सुरुवात केल्यानंतर राजाच्या डोक्यात आलं काय, घिस घिसी घिस घिसी और डालो पाणी, तेरे दिल की बात मैंने पैशाने म्हणल्यानंतर मला 5 फूट उडी मारली त्यांनी दंडीच्या निघाली. परत घिस घिसी, घिस घिसी और डालो पाणी, तेरे दिल की बात मैंने पैशाने म्हटल्याबरोबर सगळं फेकून दिलं. धाड दिशेने राजाच्या पायावरती डोकं टाकलं. सरकार, माय बाप मला माफ करा, मी तसं नाही हो, माझ्या मनात सुद्धा तसं नाही, मला सगळं असं झालं, मोठ्या मोठ्याने मला एकदा जीवदान द्या, मला एकदा जीवदान द्या. राजाला काही कळना. असं म्हणल्यानंतर राजाच्या डोक्यात आलं, जी आरती एवढा कळवळ करतो त्या आरती काहीतरी पाणी कुठंतरी उभा राहा, खबरदार, काय असेल ते खरं खरं सांग. झालेला वृत्तांत सांगितल्यानंतर नाव्या दादाच्या लक्षात आलं. सहज लांबून संतांचं एक वाक्य ऐकलं साधूचं, काय, घिस घिसी घिस घिसी और डालो पाणी, तेरे दिल की बात मैंने पैशानी. ह्या वाक्याने माझं जीवन आज वाचलं. आणि ही जर शरणागती मी जर सतत संतांच्या सानिध्यात जर घालवले तर माझ्या देहाचं सोनं व्हायला किती वेळ लागेल. लक्षात येईल. म्हणून संतांची संगत जीवनामध्ये महत्वाची, सद्विचार जीवनात महत्वाचे आहेत. ब्रह्मरस करू भोजन पंगती, संतांची संगती सर्व काळ. आणि शेवटच्या चरणामध्ये न पड़े
ज्ञानेश्वर माऊली